खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। पालकमंत्री प्रताप सरनाईक हे निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आलेले असता भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। दोन कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि त्यानंतर थेट हाणामारीमध्ये त्याचं रूपांतर झालंय। वादाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी तत्काळ मध्यस्थी करत वाद मिटवलाय। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आहे। धाराशिवमध्ये निंबाळकरांच्या उपस्थितीमध्येच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। सुरुवातीला त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर हाणामारी झाल्याचं समजतंय। तो ओमराजे निंबाळकरांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद मिटलेला आहे। ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं समजतंय। दोन कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला हाणामारी झाली। आपण थेट जाऊया प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। बालाजी, निंबाळकरांच्या निवासस्थानी आपण पाहतोय शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं समजतंय। नेमकं वादाचं कारण काय आहे? नक्की आपण जर पाहिलं तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी जे आहे ते पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज भेट दिलेली होती आणि भेट दिलेली त्यावेळी त्या ठिकाणी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते जे आहे ते एकत्र जमलेले होते आणि त्यामध्ये कुठल्या वादामधून अचानक हाणामारी जी आहे ती समोर झाली। सुरुवातीला ही बाचाबाची होती, मात्र नंतर त्याचं थेट रूपांतर हाणामारीमध्ये झालं। मात्र वेळीच ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलेली पाहायला मिळाला। धन्यवाद बालाजी या सविस्तर माहितीसाठी।